नमस्कार, मी दीप्ती खाडे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी पावभाजी बनवली आहे, तर त्याचा व्हिडिओ तुम्ही पहा। इथे मी बटाटे, शिमला मिरची, फ्लावर, कोथिंबीर, लसूण आणि आलं घेतलं आहे आणि आता हे बारीक चेचून घेणार आहे मी खलबत्त्यामध्ये। आणि टोमॅटो घेतले आहेत। इथे पावभाजी मसाला घेतला आहे, मटार, अमूल बटर घेतला आहे आणि इथे चॉपर आहे, याच्यामध्ये मी कांदा कटिंग करणार आहे आणि हा खलबत्ता आहे। आणि इथे कांदे घेतले आहेत 6 मी इथे। आता हे कांदे बारीक करून घेतले आहेत आणि ते मी चॉपरमध्ये आणखीन बारीक करून घेणार आहे। हा चॉपर आहे, ह्यामध्ये तुम्ही जसं तुम्हाला कांदा साईजचा पाहिजे तसं कटिंग करू शकता। खूप छान आहे। प्रेस करायचा आहे। आता मी प्लग लावून आता इथे प्रेस करत आहे। खूप छान होतं याच्यामध्ये कटिंग सर्व। मी कांदा जास्त बारीक करून घेते, कारण पावभाजीला बारीक कांदा असेल तेवढं चांगलं आहे। आता इथे मी काढून घेत आहे। तुम्ही पाहू शकता किती बारीक झाला आहे बघा। तसंच आता मी टोमॅटो सुद्धा ह्यामध्ये बारीक करून घेते। टोमॅटो सुद्धा बारीक करून घेतला। आणि आता शिमला मिरची पण ह्यातच बारीक करून घेते। आता इथे मी कुकरमध्ये मटार आणि फ्लावर इथे मी शिजवून घेणार आहे कुकरमध्ये। आणि बटाटे मी उकडून घेतले होते। खलबत्त्यामध्ये मी लसूण आणि आलं ठेचून घेणार आहे। हा खलबत्ताही खूप छान आहे, मी मिशोवरून घेतला आहे। खूप छान बारीक होतो यामध्ये। फ्लावर आणि मटार मी काढून घेतला आहे आणि आता तुम्ही बघू शकता हे किती बारीक केलं आहे बघा। आणि हे उकळलेलं पाणी आहे ते मी आता या भाजीमध्येच घालणार आहे, ते फेकून द्यायचं नाही। आता सगळं तयार करून घेतलं आहे, कोथिंबीर सुद्धा बारीक करून घेतली आहे। आता मॅशरच्या साहाय्याने मी हे सगळं आता बारीक करून घेत आहे। आणि आता बटाटे घातले आहेत, आता तेही मी बारीक करून घेत आहे। तुम्ही किसणीवरही बारीक करू शकता, बटाटे किसून घेऊ शकता। आता हे पूर्ण बारीक करून झालं आहे। आता पॅन ठेवला आहे मी गॅसवरती। तेल घातलं आणि त्यामध्ये मी आता हे आलं आणि लसूण ठेचून घेतलं होतं ते घालत आहे। आता आलं लसूण परतवून घेतलं। आता यामध्ये मी कांदा घालते।
कांदा चांगला परतवून घ्यायचा। आता ह्यामध्ये मी टॅमॅटो घालते आणि शिमला मिरची बारीक केली आहे ती घालते। आता हे चांगलं परतवून घ्यायचं, पूर्ण कच्चेपणा निघून जाईल एवढं परतवून घ्यायचं, त्याला तेल सुटेल तोपर्यंत परतत राहायचं। आता ह्यावर मी झाकण मारते। आता 2 मिनिटांनी मी आता हे झाकण काढून परत परतवून घेते। तुम्ही पाहू शकता किती छान शिजलं आहे। पूर्ण हे बारीक झालं पाहिजे, तेल सुटेपर्यंत तुम्ही हे परतवून घ्या। आता यामध्ये मी हळद घालते। आता ह्यामध्ये तिखट मसाला घालते। हा मसाला माझा तिखटही आहे आणि कलरलाही आहे, त्यामुळे मी हा एकच घातला आहे। तुम्ही कलरचा वेगळा आणि तिखट मसाला वेगळा घालू शकता, तुमच्या आवडीनुसार हा मसाला घाला तुम्ही, तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे। कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही घालू शकता, किंवा तुम्हाला जास्त कलर पाहिजे असेल तर तुम्ही बीटही घालू शकता। आता हे परत परतवून घेते। थोडं हिंग घातलं आहे मी। आता ह्यामध्ये मी पावभाजी मसाला घालत आहे। जशी तुमची पावभाजी असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाला घाला। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। आता यामध्येही चांगली परतवून घ्यायची। आता फ्लावर आणि वाटाणे उकडून घेतलेलं ते पाणी मी आता ह्यामध्ये घालत आहे। पाणी घातल्यानंतर त्याला एक उकळी आणू द्यायची।
आता यामध्ये घालते सगळं मटार, फ्लावर, बटाटा सगळं मॅश केलं होतं ते आता मी ह्यामध्ये घालत आहे. आता हे बाकीचं सर्व मी घालत आहे आणि आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं. त्या मॅशरच्या साहाय्याने पुन्हा ते पेस्ट करून घ्यायचं. आणि इथे मी आता अमूल बटर घातलं आहे. मी यामध्ये मीठ घातलं पण तो भाग स्किप झाला, त्यामुळे तुम्ही चवीनुसार मीठ घाला. आता इथे मी झाकण ठेवते. आता ही आपली पावभाजी तयार झाली आहे. आता मी हे पाव गरम करून घेत आहे तव्यावरती. आता बटर घातलं आहे मी याच्यामध्ये. तव्यावर थोडा पावभाजी मसाला घालून त्यावर पाव ठेवायचे, म्हणजे आणखीन आणि गरम करायचे. खूप छान टेस्टी लागतात. असे मी सर्व पाव तयार करून घेतले बटर लावून. मी पाहू शकता ही अशी भाजी तयार झाली. आता आपण सर्विंग करूया. ही पावभाजी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तुम्ही अशी पावभाजी करून बघा. खूप छान आणि टेस्टी झाली होती. कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.